ही माझी बेला, माझं बाळ जे आता आमच्याबरोबर नाही आहे. सो बेलजी, आत्ता ना माझ्यावर जवळपास अटॅक होणार आहे. कसा तो दाखवतो. आणि बिचारी पिल्लं माझी खूप घाबरत आहेत, प्रचंड घाबरत आहेत, कारण खूप फटाके वाजतात आणि मी एका वेळेला एकालाच भरवू शकते. दात लागतायत. स्टुपिड. हे काय? पिल्लं मोठी झाली की त्यांना हे सॅरेलॅक बंद करावं लागतं आणि इट्स क्वाईट डिफिकल्ट. तेव्हा खूप डिफिकल्ट होतं की बेबीज उपाशी राहतात आणि त्यांना ठेवावं लागतं, तर त्यांना बाकीच्या जे नॅचरल फूड आहे त्याची सवय लागते. मला खूप DMs येतात की आम्हाला स्क्विरल पाळायची आहे, प्लीज आम्हाला एक द्याल का. पण मी त्यांना नाही रिप्लाय करत, कारण स्क्विरल्स पेट्स नाही आहेत पहिली गोष्ट, आणि ते इलिगल पण आहे पाळणं. पण खूप इमर्जन्सी केस असेल की स्क्विरलचा हात तुटला आहे आणि ते बाहेर सर्वाईव्ह नाही करणार आहे. जसं माझ्याकडे गेली 7 वर्ष रिओ होता, त्याच्या हाताचा प्रॉब्लेम होता म्हणून मी त्याला सोडलं नाही. पण असं काही असेल तर तुम्ही हेल्प करा. आणि NGOकडनं तुम्हाला प्रॉपर, इवन डॉक्टर्सकडनं पण तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल की तुम्ही त्यांना रेस्क्यू केलं. बट असंच तुम्हाला हेल्दी बेबी पाहिजे पाळायला वगैरे, तर इट्स रॉंग अँड इलिगल ऑल्सो. तर अशा DMsना मी रिप्लाय देत नाही. तर असे DMs मला नकाच करू. आणि प्राण्यांची हेल्प करा, पण कुठले प्राणी पाळावे कुठले नाही याची जाणीव पण असली पाहिजे. आणि ते मध्येच मला चावतात पण, कारण त्यांना वाटतं मी भरवते. नाही, माझा हात आहे. तर आता माझ्या बाळांची पोटं भरली आहेत आणि लवकरच मी त्यांना रिलीज करेन, त्याचे व्हिडिओसुद्धा शेअर करेन. आणि तुम्हाला कुठलंही स्क्विरलचं पिल्लू और बर्डचं पिल्लू सापडलं तर एनीटाईम DM मी डेफिनेटली तुमची मदत करेन. अँड वन्स अगेन हॅपी दिवाळी. आणि प्लीज फटाके फोडू नका, प्लीज प्लीज प्लीज, कारण ह्यानी प्राण्यांना तर त्रास होतोच आहे, आपल्याला सुद्धा, बिकॉज पोल्युशन खूप वाढतं आहे. तर प्लीज फटाके फोडू नका, काही वेगळ्या पद्धतीची दिवाळी सेलिब्रेट करा. ओके, बाय.